लोअर परेल ते एल्फिस्टन या स्टेशनच्या दरम्यानचे आपण घटनास्थळी आहोत, ज्या ठिकाणी डब्बा घसरलेला आहे. हा डब्बा आहे तो घसरलेला आहे मेन जो ट्रॅक आहे त्यावरनं, आणि यामुळे सकाळची पूर्णतः वाहतूक खोळंबलेली आहे. आपण बघू शकताय की रेल्वे प्रशासन, जे लोकल प्रशासन आहे ते प्रयत्न करत आहे डब्बा काढण्याचा. त्यासाठी ही क्रेन बोलवण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचं काम सुरू आहे. तुम्ही किती वेळ झाला इथे थांबला आहे आणि लवकर आता बंद आहे? दीड तास झालं मला इथं उभं आहे. मला कालव्याला जायचं आहे, त्यासाठी माझा पास इकडून लोडपळ टू कालवापर्यंत आहे. आणि तिकडे माझ्या प्रशासन काय माहीत आहे, हे जे रेल्वे प्रशासन आहे ना, अलाउन्स तर करा, अलाउन्स बी नाही करत, काहीच नाही. म्हणजे पब्लिकने जाणार कुठे, हा मोठा वैशिष्ट्य प्रश्न आहे ना. प्रश्न काय उद्भवतो माहीत आहे, तुम्हाला तुमचे जे काय रेल्वे ट्रॅक खराब झालेले आहे, तुम्ही आम्हाला सांगा ना, मग आम्ही आमच्या पद्धतीने घरी बी जाऊ शकतो, नाही तर कामावरून जाऊ शकतो. आता मी माझ्या कंपनीमध्ये मी कालव्याला पोहोचणार, किती वाजता पोहोचणार? कंपनीचे गेट सगळे बंद होतात. समस्या झेलावं लागतात. आता मला तर अंधेरला जायचं आहे, मी 1 तासापासून इथे उभा आहे, पण अजूनपर्यंत स्लो, इथून आता जायला आम्हाला एकच मार्ग, दादरपर्यंत स्लो ट्रेननेच जावं लागते, नंतर तिथून आम्हाला फास्ट पकडायला लागते. लोअर परेल स्टेशनच्या इथे जो डब्बा घसरला होता तो आता रुळावरनं जो घसरला होता डब्बा तो व्यवस्थित करण्यात आलेला आहे. आपण काही वेळांपूर्वी दृश्य पाहिली होती, तो डब्बा पूर्णतः आडवा होता आणि रेल्वे रुळापासून खाली घसरला होता, पण क्रेनच्या माध्यमातून आता तो रुळावर लावण्यात आलेला आहे आणि काही वेळाने हा सरळ यार्डामध्ये नेला जाईल असं सांगितलं जातंय. पण साधारणतः पुढच्या काही वेळ याला लागेल असं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे सकाळपासून या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले आहेत. कामाचा दिवस असल्याने आज अनेक जे मुंबईकर आहेत, चाकरमानी आहेत, त्यांना लोअर परेल स्टेशनच्या, महालक्ष्मी स्टेशनच्या इथे अनेक त्रास सोसावे लागलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.